असते, पण एखाद्या नवरा बायकोच्या भांडणाला एवढं मोठं स्वरूप येईल आणि असं काही घडेल याची कोणी कल्पना देखील केलेली असू शकते. यातच मागच्या 2-3 महिन्यांपासून मग सविता ही आपल्या दोन्ही मुलांना घेऊन म्हणजे वीरा आणि प्रकाशला घेऊन आपल्या माहेरी गेली. शिवलालने वाट बघितली एक आठवडा, काही दिवस, 1 महिना, 2 महिने. 2-3 दिवसापूर्वी शिवलाल हा त्याच्या सासूरवाडीत म्हणजे सविताच्या माहेरी आणि त्याच्या सासूरवाडीत गुलबर्ग्याला गेला आणि शेवटी रागात येऊन शिवलालने घराचा दरवाजा बंद केला, आतून कडी लावून घेतली. शिवलालने कमरेला जिलेटिनच्या कांड्या बांधलेल्या होत्या आणि काही कळण्याच्या आत एका क्षणात त्याने स्विच दाबून जिलेटिनचा थेट घरात स्फोट घडवून आणला. शिवलालच्या शरीराच्या तर अक्षरशः चिंधड्या उडून गेल्या, पण त्यासोबतच दुर्दैवाने हा स्फोट ज्यावेळी त्याने घडवला त्यावेळी त्याच्या बाजूला त्याचीच 15 वर्षाची मुलगी वीरा ही सुद्धा बसलेली होती